श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, एका शिष्याने गुरुला विचारले की परमेश्वराला खाली वाकून नमस्कार का करायचा. तेव्हा गुरुदेव म्हणाले की आपल्या चिंता काळजी यांचा वास आपल्या कपाळावर असतो आणि आपण जेव्हा परमेश्वरासमोर वागतो तेव्हा त्या चिंता आणि काळजी त्यांच्या चरणावर पडतात आणि त्या दडपणातून आपण मुक्त होतो. तर मंडळी, आज हा मंत्र आम्ही तुमच्या कल्याणासाठी घेऊन आलो आहे. हे स्वामींचीच योजना आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणे म्हणजे आम्ही फक्त निमित्त आहोत. हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका, अर्धवट सोडू नका आणि अर्धवट ऐकण्याचे पाप तुम्ही करू नका. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. ही संधी सोडू नका. आता नाही मग कधीच नाही. तर मंडळी, जोपर्यंत मनात आशेचे पंख आहेत, मनात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, साथ स्वामींची आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. नित्य स्मरावे स्वामींना, रोज विसरावा तो अहंकार. सर्वनाश मनुष्याचा अतिलोभात होतो. घेण्यासारखी कोणती गोष्ट असते तर ती आहे ज्ञान, आणि देण्यासारखी कोणती गोष्ट आहे तर ती आहे दान. बोलण्यासारखी कोणती गोष्ट आहे तर ती आहे सत्य, आणि करण्यासाठी कुठली गोष्ट आहे तर ते आहे दया. सोडण्यासारखी कोणती गोष्ट आहे तो आहे अहंकार. परमेश्वराचा सहवास लाभावा तर बैल नंदीही होतो. सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नाहीत तर ते निर्माल्य होतात. धूप राख होत नाही तर ते भस्म होते. निरंजन नंदादीप होते. दूध दही पंचामृत होते, तीर्थ होते. प्रवासी यात्रेकरू होतो आणि जीव शिवस्वरूप होतो. म्हणूनच देवाची याद्वारी बसावे क्षणभरी. जो इतरांना त्रास देतो, संपवण्याची तयारी करतो, तो स्वतःचे रक्षण करू शकत नाही, स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. आणि जो दुसऱ्याच्या प्रामाणिकपणे रक्षण करतो, तो स्वतःलाही वाचू शकतो. तो कधीच संपत नाही. ह्यालाच तर नियती म्हणतात. माणूस दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लावतो हे कळत सुद्धा नाही. म्हणूनच दुसऱ्याचे वाईट चिंतण्यापेक्षा स्वतः चांगल्या मार्गाला लागा. कोणाला त्रास देण्यापेक्षा योग्य मार्ग दाखवण्याचे कार्य करा. माणसाची किंमत हा तो कोणत्या जातीचा आहे किंवा तो काय करतो, किती कमवतो, कमी कमवतो की जास्त कमवतो यावरून ठरत नसतो, तर तो किती चांगल्या विचारांचा आहे यावरून ठरत असते. धर्म कोणताही असला तर काहीच फरक पडत नाही. फक्त चांगला माणूस बनण्याचे काम करा, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. थोर उपकार तुझे स्वामी समर्था, आधार आम्हाला जीवन जगण्यासाठी श्री स्वामी समर्था. तू दाता तूच विधाता, तू कारण तूच करता, तू माता तूच पिता, तू बंधू तूच सखा, आम्हावरी राहू दे स्वामीराया तुझी दया. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये, चुकीच्या माणसांसोबत घालवली आहे आणि चुकीच्या कामात गुंतले आहात, तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात ते सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील. तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान सुद्धा तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आणि स्वामींना सर्व काही शक्य आहे. पुढील काही दिवसात भरपूर प्रेम, संपत्ती, आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुमच्या आजूबाजूंच्या वागण्यामुळे तुमचे मन दुखावले आहे. त्यांनी ज्या प्रकारे तुम्हाला वागणूक दिली आहे त्यामुळे तुम्ही निराश झाला आहात. जेव्हा लोक तुमच्या अस्मितेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखावतात तेव्हा ते किती कठीण असते हेही स्वामी जाणून आहेत. पण माझ्या प्रिय बाळा, मला तू पाहिजे आहेस. तुझ्या सर्व वेदना मी दूर करीन. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे.
हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम भक्त काम कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम भक्त काम कल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः।